अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दादा रस्ते मार्गानेच बारामतीला जाणार होते, पण ऐनवेळी तो फोन आला आणि विमान प्रवासाचा प्लॅन ठरल्याची माहिती प्रमोद हिंदुराव यांनी दिली आहे. एका शोक सभेत बोलत असताना प्रमोद हिंदुराव म्हणाले की कार्यालयातून माझ्याकडे अजित पवारांचा दर दिवसाचा कार्यक्रम यायचा, तर मनवे म्हणून त्यांचा ड्रायव्हर कम शिपाई असं सर्वच काम पाहायचा. ज्या दिवशी त्यांना जायचं होतं त्याच्या आदल्या दिवशीच आपण बाय रोडने जायचं अशी त्यांची तयारी झाली होती. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब की काय कोणाचा तरी त्यांना फोन आला होता की माझं काहीतरी काम आहे, मंत्रालयातील ती फाईल क्लिअर करायची आहे, म्हणून त्यांनी सेक्रेटरीला फोन केला आणि कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं, कारण पुन्हा मी आठवडाभर नाही इलेक्शनला जाणार आहे. फाईल आणायला 7:30-8 वाजले. मग त्यांनी ड्रायव्हरला गाडीतून बॅग्स काढायला सांगितले. माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यासाठी शोकसभेचं आयोजन केलं होतं. या शोकसभेत बोलत असताना हिंदुराव यांनी हे धक्कादायक विधान केलंय. दरम्यान प्रमोद हिंदुराव यांच्या विधानामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्यात. पण दादांना ऐन वेळेस फोन करणारी ती व्यक्ती कोण होती याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात. तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा. तो मनवे टीव्हीला पण बातमी आली. ज्या दिवशी त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली की आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब कोणाचा तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटे मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर करायची. पण तरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर नाही इलेक्शनला जाणार आहे. ती फाईल आणायला 7:30-8 वाजले. तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण ते चॉपर घेतलंय, चार्टर्ड फ्लाईट आहे, ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा. त्या बॅगा त्यांनी परत काढल्या आणि 5 लोक पायलट त्याचा एक बॉडीगार्ड आपल्या जाधव माझ्या दसऱ्याच्या वेळेस ते कुरवाडला पण आले होते. ते जाधव ते त्या जाधवनी कधीच दादांच्या शेजारी बसला नव्हता. त्या दिवशी तो दादांच्या शेजारी बसला सीटवर आणि त्याच्या फोटो काढून त्यांनी घरच्याला पाठवला. तो फोटो व्हायरल जो होतो ना त्याचा फोटो. त्याला कधीच आयुष्यात वाटलं नाही का माझं असं झालं दादा